बुलढाणा जिल्ह्यातील 11 नगर परिषदेमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून या निवडणुकींसाठी 4,76,855 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। राज्य निवडणूक आयोगानं घोषित केलेल्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका 2025च्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी पत्रपरिषद घेतली। जिल्ह्यातील 11 नगर परिषदेंपैकी 7 ब वर्ग आणि 4 क वर्ग नगर परिषदेमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहे। तर या निवडणुकीसाठी 4,76,855 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। 11 नगर परिषदेमध्ये 286 सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे। तर यावेळी डॉक्टर किरण पाटील यांनी दुबार मतदारांना आपण कुठे मतदान करणार आहे याची पुष्टी द्यावी आणि मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन करण्यात आलं। ऑनलाईन स्वरूपात पहिल्यांदा त्याचं ते भरायचं आहे। इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती जाऊन त्याची प्रिंट काढून उमेदवारांनी 3 वाजेपर्यंत 17 तारखेला तो अर्ज नामनिर्देशन पत्र सादर करायचं आहे। नामनिर्देशन पत्राची छाननी आणि वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी ही दिनांक 18 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे। नामनिर्देशन मागे घेण्याचा अंतिम दिनांक जिथे अपील नसेल त्या ठिकाणी 19 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीमध्ये मागे घेता येईल आणि जर का अपील असल्यास त्याच्यामध्ये 21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये ते पूर्ण करण्यात येईल। निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा जो काही दिनांक आहे तो 26 नोव्हेंबर 2025 असा राहणार आहे। मतदानाचा जो काय आहे दिनांक तो 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7:30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क नागरिकांना बजावता येणार आहे। मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याचा जो काही दिनांक आहे तो 3 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून निकाल आपल्याला मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येईल।